नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर बोधकथा पाहणार आहोत। एका काळातली गोष्ट आहे। एक शिष्य त्याच्या गुरूंचा खूप आदर सन्मान करत असे। गुरूंनाही त्या शिष्याविषयी खूप प्रेम वाटत असे, परंतु तो शिष्य अभ्यासाविषयी खूप आळस करत होता। नेहमी अभ्यासापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न तो करत असे, जेणेकरून आजची कामे उद्यावर ढकलता येतील। आता गुरुजींना पण त्या शिष्याविषयी खूप चिंता वाटू लागली होती। त्यांना ही भीती होती की हा जीवनाच्या संघर्षात हरणार तर नाही ना। आळसामध्ये कोणत्याही व्यक्तीला कर्मशून्य बनवण्याची पूर्ण ताकद असते, हे गुरुजी जाणून होते। अशी व्यक्ती कोणतेही कष्ट न करता फळाची अपेक्षा करत असते आणि आळशी व्यक्तींमध्ये जलद निर्णय घेण्याची क्षमता नसते आणि जरी निर्णय घेतला तर तो लगेच कामात आणणे त्यांना जमत नाही आणि नशिबाने मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवण्याच्या कलेमध्येही ते कुशल असतात। गुरुजींनी आपल्या शिष्यांच्या कल्याणासाठी त्याच्या मनात एक योजना आखली। एके दिवशी शिष्याच्या हातात काळ्या दगडाचा तुकडा देऊन गुरुजी म्हणाले, मी तुला जादुई दगडाचा तुकडा 2 दिवसासाठी देत आहे आणि मी दुसऱ्या गावात जात आहे। तू ज्या लोखंडी वस्तूला स्पर्श करशील त्याचे सोन्यात रूपांतर होईल, पण लक्षात ठेव, सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी मी तो दगड तुझ्याकडून परत घेईल। शिष्य ही संधी मिळाल्यामुळे खूप खुश झाला, परंतु आळशी असल्यामुळे त्याने पहिला दिवस हाच विचार करण्यात घालवला की जेव्हा त्याच्याजवळ भरपूर सोनं असेल त्यावेळी तो किती प्रसन्न, खुश आणि संतुष्ट असेल। एवढे नौकर चाकर असतील की त्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा उठावं लागणार नाही। दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठल्यावर त्याच्या पूर्ण लक्षात होतं की सोनं मिळवायचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्याने मनाशी पक्क ठरवलं की गुरुजींनी दिलेल्या काळ्या दगडाचा आज पुरेपूर फायदा उठवायचा। त्याने ठरवलं की तो बाजारात जाईल आणि लोखंडाचे मोठमोठे सामान विकत घेईल आणि त्याला सोन्यात रूपांतरित करेल। दिवस पुढे सरत चालला होता, परंतु तो अजून ह्याच विचारात होता की अजून खूप वेळ आहे आपल्याकडे, कधीही बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ शकतो। त्याने ठरवलं की दुपारचं जेवण झालं की सामान घ्यायला बाजारात जायचं, परंतु जेवल्यानंतर त्याला विश्राम करण्याची सवय होती आणि त्याने बाजारात जाण्याऐवजी थोडा आराम करण्याचा विचार केला। परंतु आळशी असा तो पूर्णपणे गाढ झोपी गेला आणि जेव्हा उठला तेव्हा कळले की सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे आणि आता तो वेगाने बाजाराकडे पळू लागला होता। परंतु रस्त्यातच त्याला गुरुजी भेटले आणि त्यांना बघता क्षणी त्यांचे पाय धरून तो त्यांची विनवणी करू लागला की अजून एक दिवस त्याला तो दगड देण्यात यावा। पण गुरुजी ऐकायला तयार नव्हते आणि त्या शिष्याचं श्रीमंत व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं। परंतु ह्या घटनेवरून शिष्याला खूप मोठी समज मिळाली। त्याला त्याच्या आळशी स्वभावावर खूप वाईट वाटत होते। त्याला समजले की आळस हा त्याच्या आयुष्यातला शाप आहे आणि त्याने प्रण घेतला की तो आजपासून कोणत्याही कामापासून दूर पडणार नाही आणि आयुष्यात कष्टाला खूप प्राधान्य देऊन एक सक्रिय व्यक्ती बनवून दाखवेल। मित्रांनो, जीवनात आपल्याला एकापेक्षा एक संधी उपलब्ध होत असतात, परंतु खूप लोक या संधी केवळ आळसामुळे वाया घालवतात। म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला यशस्वी, आनंदी आणि श्रीमंत व्हायचं असेल तर आळस हा सोडावाच लागेल आणि आपल्यामध्ये विवेक, कर्म, जागृती यासारख्या गुणांना विकसित करायला लागेल। जेव्हा केव्हाही कोणतेही काम टाळण्याचा विचार तुमच्या मनात आला तर स्वतःला एक प्रश्न विचारा, आज का नाही? अशा छान छान प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।